पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभं वन्दे श्रीचक्रधरं विभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आदरणीय सर्व स्नेही वासनिक बंधू भगिनींनो, मागे आपण उद्धव गीतेच्या संदर्भामध्ये चिंतन थोडंसं मी आपल्या समोर ठेवलं होतं। त्याच चिंतनाला अनुसरून थोडंसं राहिलेला विषय आपल्या समोर मांडावा अशी माझी इच्छा झाली। आमचे स्नेही आदरणीय श्रद्धेय राहेरकर दादाजी, आदरणीय श्रद्धेय माझे मित्र श्री दीपकराज दादाजी यांनी सुद्धा हा मानस माझ्या समोर मांडला आणि म्हणून चला म्हटलं थोडंसं आपण निरूपण म्हणता येणार नाही, निरूपणाची भाषा उच्च असते, निरूपणाचे साहित्य वेगळं आणि मी जे तुमच्या समोर माझ्या बुद्धीनं पेलवलेलं, माझ्या दृष्टीनं, माझ्या उंचीनं मी बघितलेलं, कारण भगवंताची उंची, भगवंताच्या विचाराची खोली, भगवंताचा विस्तार या सगळ्या गोष्टी आपल्या अगम्य आहेत, आपण त्याचं वर्णन नाही करू शकणार। आणि म्हणून मी सदैव नेहमी म्हणत आलो की मी निरूपण करणार नाही, मी चिंतन तुमच्या समोर ठेवणार आहे। चिंतन हे मी माझ्या विचारांना ठेवणार आहे, माझ्या बुद्धीला पेलवेल असं मी ठेवणार आहे, श्रवण करणाऱ्यालाही ते पेलवेल अशा पद्धतीने मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। तसं बघितलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा अवर्णनीय आहे, अगम्य आहे, अचिंत्य आहे आणि अशा या परमेश्वराचं चिंतन माझ्यासारख्या पामरानं काय ठेवावं? तरीही लांचावले मनाला ती गोडी लागली आणि गोडी लागली म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय। सज्जन हो, भगवान गोपाल कृष्णांचा आणि उद्धवाचा हा संवाद उद्धव गीतेमध्ये 827 ओव्यांमध्ये आमचे भास्कर भट्ट बोरीकर सगळ्या श्रोत्यांना सांगतात। काय प्रचंड त्यांचा अभ्यास आहे आणि नुसता अभ्यासच नाही तर ते तपोबल त्यांच्याकडे आहे, वैराग्याची शिदोरी त्यांच्याकडे आहे, वैराग्याचं तेज त्यांच्याकडे आहे, सामर्थ्य त्यांच्याकडे आहे आणि म्हणून भगवंतांनीच त्यांच्या मुखातून हा ग्रंथ श्रवण घेतला की काय असं मला वाटतं। तसा एकादश स्कंदावर लिहिलेला हा उद्धव गीता ग्रंथ मानवा पंथीयांमध्ये जेवढे भागवतकार आहेत हे सगळे भागवतकार हा एकादश स्कंद लोकांच्या समोर मांडत असतात, कारण एकादश स्कंदाच्या अगोदर संपूर्ण दशावतारांचं वर्णन वगैरे आलेलं आहे, ते आपण लोक सोडून देतो आणि म्हणून एकादश स्कंदावर झालेला जो संवाद आहे हा संवादच उद्धव गीतेच्या नावानं आपल्या समोर आला। खूप गोड ग्रंथ मंडळी, याची गोडी जो अधिक वाचत जाईल पुन्हा पुन्हा वाचत जाईल, जसं एखादा पदार्थ घाईघाई खाल्ल्यानंतर त्याची गोडी येत नाही, परंतु तोच तुम्ही जरा टेस्ट घेत घेत खाल्ला ना तर त्याची मजा काय आवड असेल। आणि म्हणून हा उद्धव गीता ग्रंथ जितक्या वेळा तुम्ही वाचाल तितक्या वेळा नवीन नवीन त्याच्यात काहीतरी सापडत जातात। असा हा विचारांची खाण असलेला, विचारांचा सागर असलेला, ज्ञानाचा सागर असलेला आणि साधकाला कैवल्य गडावर पोहोचवणारा हा ग्रंथ आहे। आणि म्हणून या ग्रंथाचं चिंतन करत असताना उद्धव गीताकार इतके एकरूप होऊन गेलेले आहेत, इतके ते समरस झालेले आहेत त्या ग्रंथामध्ये की ते स्वतःपण स्वयंपण ते सुद्धा ते विसरलेले आहे। मी कुठे आहे हे सुद्धा विसरलेले आहेत
आम्ही म्हणतो ना, असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीची विदेही भोगोदशा, म्हणजे ते कुठे आहेत याचंही त्यांना भान राहिलेलं नाही. अशा पद्धतीने आमचे उद्धव गीताकार या ग्रंथामध्ये इतके समरस झालेले आहेत. आणि हे समरथ होत असताना एक सहज अशी ओवी त्यांच्या मुखातून बाहेर आली. माझ्या माहितीप्रमाणे ती ओवी 409 क्रमांकाची ओवी आहे. आता सर्वस्व सांडिजे, हे जन्म ईश्वराशी दिजे, मग काही होईल ते पाहिजे येणे शरीरेशी. आता सर्वस्व सांडिजे. जेव्हा उद्धवाचा आणि भगवान गोपाल कृष्णांचा संवाद चालू आहे, दोघांचा संवाद आहे, किती गोड संवाद आहे. दोघच बोलतायत, दोनच माणसं बोलतायत, पण किती एकरूप होऊन बोलतायत. दोघांचा संवाद आहे. उद्धव गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आणि उद्धव या दोघांचा संवाद आहे. गीतेमध्ये तरी काय आहे? गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाचा आणि कृष्णाचा दोघांचा संवाद आहे. दोघांचंच बोलणं आहे, परंतु या दोघांचं बोलणं खूप मोठा अंतर आहे. अर्जुन हा ज्ञानाच्या प्रांतामध्ये बोलतोय, ज्ञानाची भाषा बोलतोय, वैराग्याची भाषा बोलतोय, पंडिताची भाषा बोलतोय. आणि आमचे उद्धव देव सलगीची भाषा बोलतात, मित्रत्वाची भाषा बोलतात, त्याच्याही पलीकडे जाऊन प्रेमाची भाषा बोलतात. प्रेमाची उत्तर अवस्था जी भक्त असतो त्या भक्ताची भाषा ते बोलतात. आणि मंडळी, अर्जुन समरांगणामध्ये रडलेला आहे आणि इथे उद्धव देव सुद्धा रडलेले आहे. पण उद्धव देवांचं रडणं हे समर्पणाच्या भाषेतून आहे. अर्जुनाचं रडणं पलायनाच्या भाषेतून आहे, पळून जाण्याच्या भाषेतून आहे, घाबरलेल्या भाषेतून आहे, बेभान झालेल्या अवस्थेमध्ये त्याचं ते बोलणं आहे. एखादं लेकरू बाजारामध्ये हरपून जावं आणि ते रडायला सुरुवात करतो, तशा पद्धतीने अर्जुनाची अवस्था झाली आहे. तो घाबरलेला आहे, नेमकं काय करावं ते कळत नाही. आणि म्हणून तो म्हणाला, वे फतुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायते नन्निवम संसदे असतात त्वक्चैव परिदय्यते. अशा पद्धतीने तो म्हणतो की माझ्या अंगाला थरकाप सुटलेला आहे. तो आक्रोश करतो, रडतोय एका पद्धतीनं. पण या ठिकाणी उद्धव देव जे बोलतात ते उद्धव देव कृष्णाच्याही हृदयामध्ये गेल्यासारखं बोलतात, त्यांचं काळीच चोरल्यासारखं बोलतात. आणि म्हणून भगवंतही बोलू लागतात त्याच्याशी. आणि म्हणून भगवंत म्हणाले की तुझं जे जन्म आहे ना, तो जन्म आत्ताच मला देऊन टाक. आणि आता जर देऊन टाकला, आता हे सर्वस्व सांडिजे. उद्धवा, सगळं सांडून टाक हे सगळं, आणि सर्वस्व जे आहे ते ईश्वराशी मला अर्पण कर. माम एकम. किती गोड आहे ही ओवीच, इतकी गोड आहे ना मंडळी. ह्या ओवीवर 3-3 तास जरी बोललं ना तरी हा विषय संपणार नाही, इतकी गोड ओवी आहे. सर्वज्ञ म्हणाले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा म्हणाले की ऐशी अनंत जन्मे, अनेक जन्म आमचे वाया गेले. एक जन्म, फक्त एक जन्म. कितीतरी जन्म घातले ना आपण. तुम्ही शेतकऱ्याच्या जन्मात होतात, तुम्ही सोनाराच्या जन्मात होता, तुम्ही शिंप्याच्या जन्मात होतात, तुम्ही ब्राह्मणाच्या जन्मात होता, तुम्ही क्षुद्राच्या जन्मात, अनेक जन्म. आता हे जन्म अनेक वाया गेलेले आहेत. म्हणून एक जन्म एक दिजोगा. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराची सांगड भास्कर भट्ट बोरेकरांनी किती गोड घातली. ते म्हणाले, आता सर्वस्व सांडिजे, सगळं सांडून टाका. आणि सगळं सांडल्यानंतर तुमची जी मनाची अवस्था तयार होईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की सगळं सांडल्यानंतर देव माझा, मी देवाचा, अशी अवस्था तुमची. उद्धवाची ती अवस्था झालेली आहे. आणि ही उद्धवाची अवस्था उद्धव या ठिकाणी या एकादश कंदामध्ये अनेक वेळा रडला, अनेक वेळा तो रडलेला आहे. पण त्याचं रडणं हे समर्पणाच्या भावनेतून सर्वस्व अर्पण केलेलं आहे. तो मिसळून गेल्यासारखा बोलतोय, तो स्वतः शिल्लक राहिलेला नाही असं तो बोलतोय. त्याचं बोलणं त्यांनी जे प्रसंग पुढे रंगवले खूप सुंदर रंगवलेले आहेत. आणि म्हणून त्याचं जे बोलणं आहे की तो उद्धव गीताकारांनी म्हणजे आमच्या भास्कर भट्ट बोरेकरांनी सांगितलं की जीवाला जर आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर मोक्षाच्या वाटेला लागायचं असेल, तुम्हाला जर मोक्ष मार्गाच्या पंथाला जायचं असेल, तुम्हाला जीवनामध्ये खरा आनंद पाहिजे असेल,
तर तो आनंद कृष्णाकडे आहे, तो आनंद कृष्ण परमात्म्याकडे आहे, तो आनंद पंचकृष्णांच्याकडे आहे. आणि म्हणून तो आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल, त्या आनंदाच्या प्राप्तीला तुम्हाला पोहोचायचं असेल, तर तुम्ही आता सर्वस्व सांडले, सगळं सांडून टाका. सगळं 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 जे असतं ना ते सगळं सांडून टाका. तुम्ही गावाला निघताना खूप मन मोठं करून निघता. आता आपल्याला काही चिंताच नाही असं करून बघ निघता तुम्ही, पण निघता सुद्धा सांगत राहतात मागचा दरवाजा बंद करा, दुधावर झाकण व्यवस्थित ठेवा, आणि गुराढोरांना वेळेवर पाणी पाजा. आणि गावात एसटी बसल्यानंतर तुम्ही म्हणतात मोटर चालू करा, पाणी द्या, शेताला पाणी द्या. म्हणजे तुम्ही कसे व्यापलेले आहात. तुम्ही घर सोडता, पण घर सोडल्यानंतरही सुद्धा घर तुमच्या मागेच असतं. आणि म्हणून आम्हाला त्याग करता आला पाहिजे, आणि त्यागाशिवाय आनंद नाही ना. हो, कृष्ण परमात्मा म्हणाले ना अर्जुना, त्यागात शांती आनंद, त्यागाशिवाय शांती प्राप्त होत नाही, त्यागाशिवाय आनंद प्राप्त होत नाही ना. आणि म्हणून तुम्ही हे सगळं सांडून टाका, आणि सगळं सांडल्यानंतर देहावरची अनास्था सुद्धा काढून टाका. शरीरावर जे तुमचं प्रेम आहे ते सुद्धा काढून टाका. आणि जेव्हा तुमचं आणि ईश्वराचं एकपण निर्माण होईल, जेव्हा तुम्ही आणि परमेश्वर एक होऊन जाल, तेव्हा तुम्हाला फक्त परमेश्वर दिसेल, ईश्वराचं ज्ञान दिसेल, ईश्वराने सांगितलेले जे आज्ञा आहेत त्या दिसत जातील. आणि मग तुम्ही वैराग्याच्या त्या रस्त्याने चालू लागाल, कैवल्य गडाच्या मोक्षाच्या वाटेने जाऊ लागाल, प्रतिती पंथाच्या वाटेने जाऊ लागाल. आणि मग तो उद्धवाला मिळालेला आनंद आहे, तो आनंद आपल्यालाही काय मिळणार नाही. हो, आपल्याला सुद्धा तो आनंद मिळू शकतो, फक्त आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण फक्त मानसिक आपली तयारी आधी होऊ द्या, आणि त्या रस्त्याने चालू लागा. आणि ज्यावेळेस तुम्ही चालू लागाल त्यावेळेस मग ते सर्वस्व ईश्वराला दिल्यानंतर मग काय होईल ते पाहिजे. मग काय होणार आहे ते पहावा, येणे शरीर. या शरीरानेच परमेश्वराला जर आपण सर्वस्व सांडून ईश्वराला अनन्य भावाने अनुसरण जर केलं, तर आपण त्या आनंदाला, ईश्वराच्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून उद्धव देवाचा एक सुंदर प्रसंग मला आठवला. मी नेहमी माझ्या भागवत कथेमध्ये तो प्रसंग सांगत असतो. आज तो प्रसंग सांगायचा मोह मला आवडत नाही, म्हणून मी सांगतो आहे. तुम्ही फक्त शरीराचे, मनाचे, इंद्रियाचे, सगळ्याचे कान करून ते ऐका. खूप गोड प्रसंग आहे. कृष्ण भगवान कृष्ण परमात्मा हा चिंतनाचा विषय आहे, तो नामस्मरणाचा विषय आहे. त्याच्या लीला अमृत आहेत, अनेक आहेत. आणि म्हणून अमृत मये पवित्रे रमणीय रूपे विचित्रे भव मोचके चरित्रे रावळीची, रावळांची, श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांची, सर्वज्ञ श्री चक्रधरांची, श्री गोविंद प्रभू बाबांची, पंच अवतारांची, आमच्या ही सगळी चरित्रे जी आहेत ना, भव मोचके, भव म्हणजे संसार, या संसारातून मुक्ती देणारे ते चिंतन आहे. आणि म्हणून त्या लीला आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून अशी एक छोटीशी लीला, एक छोटासा एक प्रसंग मी आपल्या समोर सांगावा असं मला वाटतो. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांनी द्वारकेची निर्मिती केलेली आहे, आणि द्वारकेचा राजा कृष्ण परमात्मा झालेला आहे. गोकुळाला सोडून भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आलेले आहेत. आणि द्वारका निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण परमात्मा वसुदेव, देवकी आणि आपल्या अष्टपट्टराणी 16 सहस्र अंतापुरे यांच्यासह राज्य करत आहेत. आणि अशा वेळेचा एक प्रसंग मला खूप भावला, मनाला मोह घालतो. तो प्रसंग खूप गोड आहे. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा भोजनाची वेळ होते, आणि म्हणून एक द्वारपाल, एक नौकर येतो. आणि तो नौकर भगवंतांना विनंती करतो की महाराज चला, भोजनाची वेळ झालेली आहे, भोजन करून घेऊया, दुपारची वेळ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, द्वारकाधीश गोपाल कृष्ण परमात्मा आपल्या शयन कक्षातून बाहेर पडले. मुख प्रक्षालन झालं, चूळ भरलेली आहे, हात धुतलेले स्वच्छ. आणि भोजन कक्षामध्ये स्वामींचं आगमन होतं.
त्या ठिकाणी रुक्मिणी औसा, सत्यभामा, देवकी माता सर्व अगदी आदरासहित उभे आहेत. कृष्ण परमात्मा आसनावर बसतात. पुढे अतिशय सुंदर असा चंदनाचा चौरंग आहे, सोन्याचं ताट आहे आणि त्या ताटामध्ये 56 भोग सगळ्या प्रकारचे अन्न त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. वरून वस्त्र झाकून ठेवलेलं आहे. भगवंत बसल्यानंतर स्वामींनी तो भोजनाच्या ताटावरचा कपडा बाजूला केला आणि बघितलं तर ताटामध्ये काय बघितलं भगवंतांनी? सगळे पदार्थ पाहिले आणि सगळे पदार्थ पाहिल्यानंतर दही दूध त्यांनी बघितलं, माखन बघितलं आणि एक क्षणभर श्रीकृष्ण परमात्मा स्वतः आपल्या बालपणीच्या आठवणीमध्ये रममान होता. आठवण येते सवंगड्यांची, आठवण येते यशोदा मैयाची, आठवण येते सगळ्या आपल्या बालगोपालांची, पेद्या सुदामा वैजा वाकड्या सर्व गवळणींची, गोकुळातली सगळ्या गोपालांची आठवण येते. आणि भगवंत उठले, जेवण करत नाहीत, तसेच उठले आणि आपल्या महालामध्ये आपल्या शयनकक्षामध्ये जाऊन उशीवर डोकं ठेवून डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. भगवंत डोळ्यामध्ये पाणी आणून तिथे हृदय चालू आहे. कृष्ण परमात्मा कुठे न रडलेला, कधीच डोळ्यात पाणी न आलेला हा कृष्ण या एकादश कंदामध्ये त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. तो आनंद कंद या ठिकाणी आपल्या भक्तांच्या आठवणीनं व्याकुळ झालेला आहे. आमचे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी सुद्धा व्याकुळ होतात. भक्तांचा विरह स्वामींना सुद्धा सहन होत नाही. भक्तांचा विरह जो आहे, भक्त एखादा आमचे निळभक्त भांडारेकर जेव्हा सोडून जातात तेव्हा आमचे स्वामी म्हणतात आम्हाला तिथे गमेना, आम्हाला तिथे राहू वाटत नाही आणि म्हणून स्वामी पुन्हा रुद्रपूरला जातात. इथे सुद्धा सर्वज्ञ श्री कृष्ण महाराज ज्यावेळी गोपाळांची आठवण येतात आली आणि आल्यानंतर ताटामध्ये जे माखन पाहिल्यानंतर सगळ्यांची आठवण येते आणि जेवण बंद करतात आणि आपल्या महालामध्ये जाऊन उशीवर डोकं ठेवून भगवंत रुदन करतायत. डोळे ओथंबलेले आहेत आणि योगायोगाने त्याच वेळी उद्धवाचं आगमन होतं. आणि आगमन झाल्यानंतर उद्धवाने विचारलंय नौकरांना, त्या दासांना विचारलंय कुठे आहेत महाराज? सगळ्यांनी सांगितलं भोजन कक्षामध्ये गेलेले जाताना आम्ही बघितले, पुन्हा गेलेले कुठे गेले आम्हाला माहिती, पण भोजन कक्षात नक्कीच असतील. आणि म्हणून तडक उद्धव देव भोजन कक्षाकडे येऊ लागतात आणि तेव्हा माता देवकीची भेट होते. प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर विचारलं महाराजांचं भोजन झालं का? तेव्हा देवकी मातेने डोळ्यामध्ये पाणी आणलं, सांगितलं लहानपणापासून माझ्याजवळ नव्हता ना, त्याच्यामुळे त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे मला नाही सांगता येणार. तो यशोदेजवळ राहिलेला आहे ना, त्याला काय आवडत होतं हे मला माहितीच नाही. आणि मग तो जेवायला येतो 4 दिवसापासून ताटावर येतो, बसतो आणि काय करायचं ताटावरून उठून निघून जातो. मला नाही कळत, त्याचं वागणंच मला कळत नाही. नेमकं काय चुकतं आमचं? उद्धवदेव तुम्ही त्यांचे मित्र आहात, तुम्हाला तो चांगला आवडतो आणि म्हणून तुम्ही त्याला बोलू शकता. विचारा ना त्याला, सांगावं त्याने की आम्हाला काय आवडतं काय आवडत नाही, आम्हाला कसं कळणार? असं म्हणत नाही तोपर्यंत रुक्मिणी देवी सत्यभामा ह्या पण तिथे येऊन ठाकलेल्या आहेत. सगळ्यांचे चेहरे रेडके झालेले आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये आनंद नाही, सगळे रडके असे चेहरे झालेले आहेत, रडवेले झालेले आहेत, अगदी कोमेजून गेलेले आहेत. उद्धवाने रुक्मिणीकडे बघितलं, सत्यभामेकडे बघितलं आणि त्यावेळेस रुक्मिणी सुद्धा म्हणते अहो त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही आम्हाला सांगावं ना, आम्ही सगळं बनवू त्यांच्यासाठी, पण त्यांनी असं जेवणाच्या ताटावरून उठून जातात हे आम्हाला नाही आवडत. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही करू ना, त्यांना जे पाहिजे ते आम्ही बनवू. त्यांना काय चुकतंय आमच्याकडून काही सांगायला मार्ग नाही, समजायला मार्ग नाही. उद्धवदेव
तुम्ही जाऊन त्यांना विचारा, आमची त्यांच्या महालामध्ये जाण्याची सुद्धा हिंमत नाही, तुम्ही एक शब्द त्यांना जाऊन विचारा ना. आणि मग उद्धव देव जातात. उद्धव देव जातात. कृष्ण परमात्मा पलंगावर उशीवर डोकं ठेवून कृष्ण परमात्मा आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळत आहे. या ठिकाणी कृष्ण हा अत्यंत हृदयस्पर्शी, कृष्ण हा अत्यंत स्नेहाळू, प्रेमाळू आणि भक्तांच्या प्रेमामध्ये भिजलेला दिसतो आम्हाला. उद्धव गीतेमध्ये त्या भास्कर भट्टांनी त्या कृष्णाला असं भक्तीने भिजवून टाकलेलं आहे, सर्वज्ञांच्या सूत्रांनी त्याला असं ओवून टाकलेलं आहे. हा उद्धव देव जातात, भगवंतांच्या जवळ जातात. भगवंत उशीवर डोकं ठेवून असं पालथं पडून त्या पलंगावर रडत आहेत. उद्धवजी जातात आणि पाठीवर हात ठेवतात. कृष्ण भगवंतांच्या पाठीवर तो हात ठेवल्याबरोबर कृष्ण परमात्मा उठून बसले. कस काय उद्धवजी केव्हा आला? उद्धवांनी सांगितलं ते सगळं बंद करा, तुम्ही जेवण का केलं नाही ते आधी सांगा, आणि तुम्हाला काय आवडत नाही, काय आवडतं ते सांगायला पाहिजे ना. तुम्ही 4 दिवसापासून भोजन करत नाही, त्यांना कसं कळणार त्या बायांना? आणि मग कृष्णाने उद्धवाचा हात हातात घेतला, आपल्या छातीला सांगितलं, उद्धवा काय सांगू रे, मला माझ्या गोकुळातल्या माझ्या सवंगड्यांची, गोपिकांची, गवळणींची, पेंड्या, सुदामा, वैजा, वाकड्या यांची मला खूप आठवण येते रे. आणि मी जेव्हा भोजन करायला जातो ना, तेव्हा त्या भोजनामध्ये ते गोरस पाहिल्यानंतर, ते दही पाहिल्यानंतर, ते दूध लोणी पाहिल्यानंतर मला माझ्या मैया यशोदेची आठवण येते, माझ्या पेंड्या सुदाम्याची मला वारंवार आठवण येते. त्यांना सगळ्यांना सांगा, तुम्ही रुक्मिणीला, सत्यभामेला सगळ्यांना सांगा, कृपा करून तुम्ही माझ्या ताटामध्ये दही दूध ठेवू नका, कारण दही दूध पाहिल्यानंतर माझं हृदय ओलचिंब होऊन जातं त्यांच्या आठवणीने, म्हणून मी जेवण केलं नाही. चला मग आता जेवण करा. भगवंताने ते भोजन करायचं मान्य केलं, पण मान्य करत असताना उद्धवाला सांगितलं, उद्धवा माझं एक काम ऐकशील? म्हणे बोला, काय काम आहे? बस एकदा तुम्ही गोकुळात जाऊन या. मी गोकुळामध्ये, अरे ते ग्वाल लोक आहेत, गवळी माणसं आहेत, मी पंडित माणूस, मी विद्वान माणूस, माझी पंडिताची भाषा, माझी संस्कृत भाषा, त्या गवळ्यांना काय कळणार आहे? जाऊन तर या. ठीक आहे, तू म्हणतोस तर मी जातो. आणि म्हणून उद्धव देव निघालेले आहेत. उद्धव गीतेमध्ये त्याचं खूप गोड वर्णन आलं आहे. उद्धवजी निघाल्यानंतर गोकुळाच्या जवळ आले. पण गोकुळाच्या जवळ आल्यानंतर गोकुळाच्या त्या पंचकोशीमध्ये घुसल्यानंतर उद्धवांनी रथ थांबवला, आणि थांबवल्यानंतर वेशीपर्यंत आल्यानंतर उद्धवजी त्या रथाच्या खाली उतरले, आणि उतरल्यानंतर त्या गोकुळातली माती आपल्या मस्तकावर लावली. कशासाठी लावली? ज्या गोपाळांच्यासाठी, ज्या सवंगड्यांसाठी, ज्या गोपिकांच्यासाठी भगवंत रडतो, भगवंत वेडा होतो, भगवंत त्यांची आठवण वारंवार काढतो. त्या गोपी किती धन्य असतील, आणि म्हणून त्यांच्या पायाची चरणरज गोपी चंदन म्हणून त्याने कपाळाला लावलं. गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर आता नंद बाबा, यशोदेचं घर कोणतं, कृष्णाचं घर कोणतं असावं हे माहित नाही, आणि म्हणून कुणाला विचारावं. तेवढ्यामध्ये एका बाजूला एका विहिरीवर काही गवळणी पाणी भरत होत्या, आणि पाणी भरत असणाऱ्या त्या गवळणींच्या जवळ जाऊन उद्धवजी हात जोडून उभे राहतात. गवळणी पाणी भरण्यामध्ये मग्न आहेत, आणि उद्धवजीने सांगितलं, का इथं नंद बाबा आणि यशोदेचं घर कोणतं आहे? गवळणी ऐकून न ऐकल्यासारखं करतात. पुन्हा उद्धवजी सांगतात, का हो इथे यशोदेचं घर कोणतं आहे, नंद बाबाचं घर कोणतं आहे, मला सांगाल का कृपा करून?
तेव्हा एक गवळण नीट होती, तिने ते पाणी विहिरीतून काढता काढता ते पाणी काढलं आणि आपल्या घागऱ्यामध्ये टाकलं आणि ती बकेट तशीच फेकून दिली. आणि उद्धवांच्याकडे तिखट नजरेनं पाहताना तिने विचारलं उद्धवांना, तुम्ही काय द्वारकेतून आलात का? उद्धवजी म्हणाले, हो आम्ही द्वारकेतूनच आलो आहोत. हा, द्वारकेवरून येणाराच माणूस विचारतो, नंद बाबा यशोदेचं घर कोणतं आहे? हो हो बरोबर आहे, आम्हाला माहित नाही, जा, आम्ही नाही सांगणार त्याचं घर. आणि गवळण रडू लागली. ती म्हणाली, आम्हाला नंद बाबा आणि यशोदेचं घरच माहित नाही, आम्हाला घर माहिती होतं ते कृष्णाचं घर, लालाचं घर माहिती होतं आम्हाला, माखनचोर कन्हैयाचं घर माहिती होतं आम्हाला नंद बाबाचा आणि यशोदेचं घर माहित नव्हतं, आम्हाला लालाचं घर माहिती आहे. हे पाणी वाहते येते ना, ह्या पाण्याच्या धारे धारेनं जा, जिथे या धारेचा उगम असेल ते घर नंद बाबा आणि यशोदेचं घर आहे. उद्धवजी पायी पायी चालू लागतात. तेवढ्यामध्ये गावात खेळणाऱ्या मुलांनी अगोदर जाऊन सांगितलं, कुणीतरी एक रथ घेऊन माणूस आलेला आहे. नंद बाबा एका भिंतीला टेकून बसलेले आहेत, यशोदा मैया एका भिंतीला बसून आपल्या गालावर हात ठेवून रुदन करत आहेत. आणि तेवढ्यामध्ये उद्धवजी जाऊन पोहोचतात. उद्धवजींनी नंद बाबांना प्रणाम केला, यशोदा मैयाला हात जोडले आणि नंद बाबा उद्धवाच्या जवळ येता येता दोघांना आलिंगन देता देता उद्धवाने विचारलं, कसे आहात तुम्ही? मला कृष्णाने पाठवलेलं आहे आणि तुम्ही कसे आहात हे विचारून येण्यासाठी मला पाठवलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर नंद बाबांच्या हृदयाचा बांध फुटला. पुरुषाची जात कठोर असते म्हणतात, पुरुषाचं अंतःकरण कठोर असतं म्हणतात. उद्धवा, अरे मी पुरुष आहे, पुरुषाची जात ही दगडाची असते म्हणतात, त्याला दुःख सहन करायची सवय असते म्हणतात. मी ते दुःख सहन करू शकलो, पण आता ते सहन होत नाही. आणि मला विचारण्यापेक्षा त्याची जी आई आहे, कृष्णाची जी आई आहे यशोदा, तिला विचारा तू कशी आहेस म्हणून. आणि मग उद्धवजी जिथे यशोदा मैया बसलेल्या असतात त्या यशोदा मैयाजवळ जाऊन बसतात. गुडघ्यावर बसलेले आहेत, मांडीवर यशोदा मैयाचे हात ठेवत विचारला, मैया कशी आहेस तू, बरी आहेस का? असं म्हटल्याबरोबर यशोदा मैयाचा हुंदका खूप दाटून आला, रडू लागली. आणि रडता रडता ते उद्धवाचा हात धरला आणि सांगितलं, उद्धवा आम्हाला विचारतोस तू, आम्हाला विचारतोस कसे आहात म्हणून. आणि त्या यशोदा मैया ताडकन उठली, उद्धवाचा हात धरला आणि फरफर ओढत 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 नेलं, मागच्या दारी नेलं जिथे कपिला गाय बांधलेली होती. जी गाय कृष्ण चारायला घेऊन जात होता, तो चारण्यासाठी घेऊन जात असलेला ही कपिला गाय, ही गाय यशोदा मैयाने दाखवली. उद्धवाने त्या गायीच्या अंगावरून हात फिरवला तर त्या रोमातून कृष्ण 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 असा आवाज येतो आहे. उद्धवा, कृष्ण ज्या दिवशी गेला ना त्या दिवसापासून या गायीनं पाणी पिलं नाही, चारा खाल्ला नाही. त्या गाईला विचारतो कशी आहेस म्हणून, आम्हाला काय विचारतोस? अरे आम्ही तर माणसं आहोत, आम्हाला बोलता येतं, आम्हाला चालता येतं, आम्हाला पाणी पिता येतं, आम्हाला खाता येतं, पिता येतं. ही जनावरं ज्यांनी कृष्णाच्या विरहानं आपलं जीवन संपून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे, खाणं पिणं सोडून दिलेलं आहे. हे बघ ना, या वेली, ज्या वेलींच्या वर तो बागडायचा, ज्या वेलींच्या सोबत तो खेळायचा, त्या वेली सुकल्यात. ही झाडं बघ ना कशी कोमेजून गेलेली आहे, प्रचंड पाणी आहे, खत आहे, सगळं वेळेवर आहे, तरी पण वेली सुद्धा सुकून गेलेल्या आहेत. त्या वेलींना विचारा तुम्ही कसे आहात म्हणून. कृष्ण हा प्राण आहे आमचा आणि या प्राणाचा तो प्राणच आमच्या जवळ नाही. आम्ही कसे जिवंत आहोत हेच आम्हाला कळत नाही. आता सर्वस्व सांडीजे, जे भास्कर भट्ट बोरीकर म्हणतात की आता सर्वस्व सांडीजे, हे जन्म ईश्वराची दिजे,
हा जन्म ईश्वराला देऊन टाकला पाहिजे, काही राहिलं नाही त्यामध्ये आता. असं म्हटल्याबरोबर उद्धवजी तिथे राहू शकत नाही. गावात गवळणींना सगळ्यांना समजलंय की द्वारकेवरून निरोप घेऊन कृष्णाची बातमी घेऊन आलेला एक ब्राह्मण आहे, पंडित आहे, चला भेटायला म्हणून सगळ्या जणी आलेले आहेत. आणि ही सगळी विरह अवस्था पाहिल्यानंतर उद्धवाला जास्त वेळ तिथे राहता येत नाही. उद्धवजी त्या रथावर बसणार, तेवढ्यामध्ये गवळणी आजूबाजूने आल्या. तो रथ सगळ्यांनी हे केला आणि विचारला, आमचा कृष्ण कुठे आहे, काय म्हणाला आमच्यासाठी, काय संदेश दिला त्याने आमच्यासाठी. त्यावेळेस उद्धवजी म्हणाले, मन तुम्ही कृष्णामध्ये लावा, तुमचं मन कृष्णामध्ये अर्पण करा. तेव्हा एक धीट असलेली गवळण म्हणाली, उद्धवजी माफ करा, पंडित असल्यामुळे आम्ही तुम्हाला आधी बोलू शकत नाही, पण आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे 10-5 मन असतील, एक मन इथे लावा, एक मन तिथे लावा, एक मन तिथे लावा. अरे आमच्याकडे तर एकच मन, तू मन हे मीच करी माझी आ भजनी प्रेम मयेव मन आदत्स्व मयी बुद्धिं निवेशय. की जे मन आहे ना, हे मनच आम्ही कृष्णाला अर्पण करून टाकलं होतं. आता आमच्या जवळ काय शिल्लक आहे? जे मन होतं ते मन कृष्ण घेऊन गेला. आता आम्ही फक्त शरीराने उरलेलो आहोत, पण सर्वस्व आम्ही सांडून टाकलेलं आहे, आम्ही ईश्वराला देऊन टाकलेलं आहे. असं म्हणताना उद्धवजी रथामध्ये बसणार, तेवढ्यात यशोदा मैया म्हणाली, उद्धवा थांबा थोडं. उद्धवजी रथावर चढता चढता थांबले. मैया यशोदा आत गेली आणि आत गेली आणि आतून तिने दह्याचं एक छोटस लोटक, एक दह्याचं छोटस मडकं आणलेलं आहे, गाडगं आणलेलं आहे छोटस, आणि ते उद्धवाच्या हातात देता देता म्हणाली, खूप लहान होता, खूप चोऱ्या करायचं, एक दिवशी त्याने आमच्या घरातच चोरी केली आणि म्हणून मी त्याला उखळाला बांधला. एक दिवशी त्याने माती खाल्ली होती म्हणून त्याचा मी कान धरला होता आणि त्याने आ करताना तो रडला होता. त्याचा त्याला राग आला असेल म्हणून तो आम्हाला सोडून गेला. मी त्याला बांधलं होतं म्हणून त्याने कदाचित आमच्यावर रागावून तो निघून गेला असेल. कृष्णाला सांगा, तुझी आई आता तुला काहीच समजणार नाही, तुला काही बोलणार नाही, फक्त तिला बोलवून घे. मी असं ऐकलं की कृष्ण आता उंच सिंहासनावर बसतो आणि अष्टपट्ट राणीया त्याच्या जवळ आहेत, देवकी वसुदेव त्यांच्या जवळ आहेत. आता आम्हाला आमची गरज त्याला काय पडणार आहे? आम्हाला त्याची गरज आहे, आम्हाला तो हवा आहे, आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. भक्त वियोगी मुळे भक्त परमेश्वराचा वियोग सहन करू शकत नाही. आता सर्वस्व सांगिजे, हे जन्म ईश्वराची दिजे. बस त्याला सांग की आम्ही काही मागणी करणार नाही त्याच्याजवळ, त्याचं अंगण जाणून आम्ही राहू, पण आम्हाला त्याच्याशिवाय राहता येणार नाही. आणि म्हणून ही उद्धव गीता खूप गोड असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अनेक विषय चर्चिले गेलेले आहेत. पुन्हा जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी तुमच्या सोबत 24 गुरूंच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलेन. तोर्त एवढेच आपल्याशी बोलून या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपास्तमहं वन्दे परमानंद माधवं परमानंद माधवं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.